राधानगरी तालुक्यातील चक्रेश्वरवाडी आणि सावर्डे पाटणकर इथल्या वृद्ध महिलाच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरणाऱ्या एकाला आज स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे। नामदेव शिवाजी पाटील असं चक्रेश्वरवाडीत राहणाऱ्या आरोपीचे नाव आहे। त्याच्याकडून 90 ग्रॅम वजनाचे 2 चिताक आणि गुन्ह्यात वापरलेली स्प्लेंडर मोटरसायकल असा सुमारे 9,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। ही कारवाई कोल्हापुरातील लक्षतीर्थ वसाहत आयडियल कॉलनी जवळ करण्यात आली, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी आज दिली। आरोपीने चालू वर्षी आणि मागील वर्षी चक्रेश्वरवाडी इथल्या मंगल तुकाराम नरके आणि सावर्डे पाटणकर इथल्या सोनाबाई मारुती पाटील या वृद्ध महिलांना मारहाण करून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे चिताक जबरदस्तीने चोरून नेले होते। राधानगरी पोलीस ठाण्यामध्ये दाखल असलेल्या या दोन्ही गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास सुरू असताना आरोपी नामदेव पाटीलने या चोऱ्या केल्या असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार पोलिसांनी लक्षतीर्थ वसाहत येथे सापळा रचून आरोपीला अटक केली। पुढील तपासासाठी त्याला राधानगरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले। ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे, अंमलदार संजय कुंभार, सागर माने, संजय देसाई, लखन पाटील, महेश पाटील, महेश खोत आदींसह पथकाने केली।